Hello friends, hello friends, welcome in Rathod classes. Today we are going to learn the fifth part of the lesson Life Processes in Living Organism Part 1, Class 10, Science and Technology Part 2. I am Rathod Narendra. We are going to learn today energy production from different food components. Energy production, ऊर्जा निर्मिती, विविध अन्नपदार्थांपासून निर्माण होणारी ऊर्जा हे आपण आज पाहणार आहोत. हिअर फ्रॉम कार्बोहायड्रेट, कार्बोदके. एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट इज स्टोर्ड इन द लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. वी नो एक्सेस अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट, अतिप्रमाणाचं जे अतिप्रमाणामध्ये किंवा अधिक प्रमाणामध्ये शिल्लक असलेलं जे कार्बोहायड्रेट आहे ते कार्बोहायड्रेट ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये आपल्या लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये स्टोअर केलं जातं. तर प्रोटीन इट इज अ मॅक्रो मॉलिक्यूल मेड फ्रॉम अमायनो ॲसिड्स. प्रोटीन काय आहे? प्रथिने. इट इज मॅक्रो मॉलिक्यूल मेड फ्रॉम अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिडपासून तयार झाले हे काय आहेत? मॅक्रो मॉलिक्यूल्स आहेत. आता प्रोटीन किती प्रकारचे आहेत? टाइप्स ऑफ प्रोटीन्स. प्लांट ओरिजिन प्रोटीन म्हणजे वनस्पतीपासून मिळणारे प्रोटीन, अँड ॲनिमल ओरिजिन प्रोटीन प्राणीजन्य पदार्थापासून मिळणारे प्रोटीन. अँड these proteins are said to be the first class protein, and we obtain about 4 calorie of energy from 1 gram of protein. एका ग्रॅम प्रोटीन पासून आपणाला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी प्राप्त होते, मिळते. आपण पुढे पाहतोय. अर्लियर वी लर्न अबाउट एनर्जी प्रोड्यूस्ड फ्रॉम ग्लुकोज, मीन्स फ्रॉम कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड लिपिड. याच्या अगोदर आपण काय पाहिलं? एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम ग्लुकोज, दॅट इज कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड लिपिड. And we know that in cellular respiration the complete oxidation takes place in mitochondria. If cell मध्ये जो मायटोकॉन्ड्रिया आहे त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये कंप्लीट ऑक्सिडेशनच्या स्वरूपामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन मार्फत एनर्जी प्रोड्यूस केली जाते. अँड द कार्बोहायड्रेट वी कंज्यूम in excess amount is stored in a liver as a muscles in form of glycogen. हे आपण पाहिलं. बघा डिफरंट प्रोडक्ट्स कुठले कुठले आहेत? प्रोटीनच्या बद्दल आपण पाठीमागं पाहिलं, तर आपण थोडं डिटेलमध्ये ते पाहणार आहोत. तर काय? प्रोटीन. बाय प्रोटीन सिंथेसिस प्रोटीन इज सिंथेसाइज्ड अँड प्रोटीन्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स ऑब्टेन्ड फ्रॉम द अमायनो ॲसिड बाय डिफरंट काइंड्स ऑफ फूड सबस्टन्सेस. आयदर दे आर ॲनिमल oriented or plant oriented. From that we obtain protein, but certain amounts of proteins are produced in our body by the process of protein synthesis, and that protein is obtained from amino acid. म्हणजे आपण जे प्रोटीन खातो त्या प्रोटीनपासून अमायनो ॲसिड तयार होतं आणि त्या अमायनो ॲसिडपासून परत मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक प्रोटीन तयार केलं जातं. वी ऑब्टेन द प्रोटीन थ्रू द फूड वी ईट. जस्ट बिफोर आय टोल्ड यू, आपण जे खातो त्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं. प्रोटीन्स आर ऑब्टेन फ्रॉम प्लांट ॲज वेल ॲज ॲनिमल्स, अँड प्रोटीन ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स दॅट इज फ्रॉम पल्सेस अँड फ्रूट्स. बघा डाळींपासून आणि काही फ्रूट्सपासून आपल्याला प्रोटीन मिळतं. अँड प्रोटीन ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल लाईक फ्लेश ऑफ ॲनिमल, मिल्क्स अँड एग्ज. बघा आता म्हटल्याप्रमाणे प्रोटीन हा काय आहे? इट इज अ रिच सोर्स ऑफ एनर्जी अँड अबाउट 4 कॅलरी ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड फ्रॉम 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन. बघा आता एक प्रोटीनचा आपल्याला एक वेब डायग्राम दिलेला आहे. बघा कुठले कुठले प्रोटीन कुठल्या कामासाठी आणि कुठल्या फंक्शनिंग आपल्या शरीरामध्ये, व्हॉट फंक्शन इज टेक्स प्लेस बाय द व्हॉट काइंड ऑफ प्रोटीन. हा आपल्याला वेब डायग्राम दिलेला आहे. अमायनो ॲसिड काय झालं? प्रोटीनचं रूपांतर कशामध्ये होतं? अमायनो ॲसिडमध्ये होतं. आणि अमायनो ॲसिडपासून काय केलं जातं? आपल्या शरीरामध्ये प्रोटीन सिंथेसाइज केलं जातं. बघा बोनसाठी
ऑसिन नावाचं प्रोटीन आपल्याला आवश्यक आहे आणि ते ऑसिनपासून बोनसाठीचं प्रोटीन्स आपण अमायनो ॲसिडपासून तयार करतो. तर पुढं सेलमध्ये व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, व्हेरियस एन्झाईम्स अमायनो ॲसिडपासून तयार केले जातात इन द सेल. पॅनक्रियाज काय करतं, इन्सुलिन आणि ट्रिप्सिन नावाचं एन्झाईम्स तयार करतं युजिंग अमायनो ॲसिड्स. पिट्युटरी ग्लँड काय करते, व्हेरियस हार्मोन्स. मसल्स actin and myosin flexible protein is produced by amino acids. In a blood, hemoglobin and antibodies are produced by the amino acids. And a skin, melanin and a keratin. Melanin आणि keratin हे जे प्रोटीन्स आहेत, हे जे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत, ते प्रोटीन मॉलिक्युल अमायनो ॲसिड पासून तयार केले जातात. मीन्स अमायनो ॲसिड्स convert the protein. That protein is responsible for skin, that is melanin, and keratin, that is bone, ossin. For cell, various proteins and cell membranes, various enzymes, pancreas, insulin and trypsin. Pituitary gland, hormones like various hormones. Muscles, actin and myosin flexible proteins. आपले जे मसल्स फ्लेक्झिबल आहेत ते कशामुळे आहेत, बिकॉज ऑफ ॲक्टिन अँड मायोसिन प्रोटीन्स. ब्लडमध्ये काय आहे, हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज. आता आपण पाहतो प्रोटीन विषयी. म्हणा दिस द डायग्राम वी हॅव टू सीन दॅट स्पष्टीकरण ठिकाणी दिलं जे सांगितलं आपण. दिस डायग्राम शो अबाउट प्रोटीन अँड डिफरंट अमायनो ॲसिड्स वी टेकन डिफरंट प्रोटीन थ्रू आवर डाएट फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन आणि अमायनो ॲसिड्स आपल्याला वेगवेगळ्या अन्न पदार्थापासून, ते मग ॲनिमल असतील किंवा प्लांट्स असतील, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. द प्रोटीन वी कंज्यूम is digested and converted into amino acids. जे आपण अन्न पदार्थामार्फत, व्हॉटेवर प्रोटीन वी ईट, जे अन्न पदार्थ आपण ग्रहण करत असतो त्याचं रूपांतरण कशामध्ये होतं, अमायनो ॲसिड्स मध्ये. अँड धिस अमायनो ॲसिड्स इज ॲब्सॉर्ब बाय ब्लड अँड ट्रान्सपोर्टेड टू ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ आवर सेल. अँड धिस अमायनो ॲसिड इज यूज्ड बाय सेल and synthesized the protein again that cell required. प्रोटीन जे आपण खातो ते ॲब्सॉर्ब होतं, डायजेस्ट होतं, त्यापासून अमायनो ॲसिड तयार होतं. ते अमायनो ॲसिड आपल्या रक्तामार्फत शोषलं जातं आणि ते काय केलं जातं, आपल्या शरीरापर्यंत पोहोचवलं जातं. आणि आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये त्या अमायनो ॲसिडचं सिंथेसिस होतं आणि रिक्वायर्ड प्रोटीनची त्या ठिकाणी निर्मिती होते. बघा, ॲसिन नावाचं एक प्रोटीन आहे. इट इज अ प्रोटीन अँड इज रिक्वायर्ड फॉर बोन्स अँड सिंथेसाइज्ड बाय अमायनो ॲसिड्स. ॲसिन नावाचं प्रोटीन आपल्या बोन्ससाठी आवश्यक आहे आणि ते अमायनो ॲसिड्सपासून सिंथेसाइज केलं जातं. अँड इन द ब्लड, हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज फॉर सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज अमायनो ॲसिड इज रिक्वायर्ड. इन द स्किन, मेलॅनिन अँड कॅरेटिन लाईक प्रोटीन्स आर प्रेझेंट. आपल्या स्किनमध्ये मेलॅनिन आणि कॅरेटिन नावाच्या प्रोटीन्स प्रेझेंट असतात. अँड फॉर द सिंथेसिस ऑफ दिस प्रोटीन अमायनो ॲसिड इज रिक्वायर्ड. या ठिकाणी सुद्धा अमायनो ॲसिडची आवश्यकता लागते. इन मसल, ॲक्टिन अँड मायोसिन लाईक फ्लेक्झिबल प्रोटीन्स आर देअर. आपल्या मसल्समध्ये ॲक्टिन आणि मायोसिन नावाचे फ्लेक्झिबल प्रोटीन्स आहेत. अँड फॉर सिंथेसिस ऑफ दिस प्रोटीन अमायनो ॲसिड इज required and various type of hormones are there in the pituitary gland. Various types of hormones are there in the pituitary gland and these hormones are also synthesized by amino acids. आपल्या पिट्युटरी ग्लँड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात आणि त्या हार्मोन्स सुद्धा ह्या अमायनो ॲसिड पासून सिंथेसाइज केलेले असतात. इन्सुलिन अँड ट्रिप्सिन लाईक हार्मोन्स आर प्रोड्यूस्ड इन अ presence. These hormones are synthesized by amino acids and cell also required various type of protein. आपल्या ज्या पेशी आहेत, आपले जे सेल्स आहेत, याला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रोटीन्सची आवश्यकता असते. लाईक लिपोप्रोटीन आणि डिफरंट काइंड्स ऑफ एन्झाईम्स
फॉर सिंथेसिस ऑफ दिस अमायनो ॲसिड्स इज, म्हणजे वेगवेगळ्या एन्झाईम सिंथेसिससाठी ह्या लिपोप्रोटीनसारख्या प्रोटीनच्या सिंथेसिससाठी आपल्याला अमायनो ॲसिडची आवश्यकता असते. आणि हा अमायनो ॲसिड कुठून मिळतो, तर आपल्याला आपण जे खातो त्यातून अमायनो ॲसिडची निर्मिती होते. व्हॉट हॅपन वेन वी कंझ्युम एक्सेस अमाऊंट ऑफ प्रोटीन, ज्यावेळेस आपण प्रोटीन अधिक प्रमाणात खातो त्यावेळेस काय होतं, दे ब्रोक डाऊन इनटू अमोनिया अँड इलिमिनेट फ्रॉम द बॉडी. जर आपण प्रोटीन घेतो, प्रोटीनचं अमायनो ॲसिडमध्ये रूपांतरण होतं आणि अमायनो ॲसिडमध्ये त्याचं रूपांतर परत प्रोटीनमध्ये होतं. पण जर आपण अधिक प्रमाणामध्ये प्रोटीन घेतलं तर काय होतं, दॅट प्रोटीन इज कन्व्हर्टेड इनटू अमोनिया अँड धिस अमोनिया इज इलिमिनेटेड फ्रॉम आवर बॉडी इन द फॉर्म ऑफ युरिन. युरिन मार्फत ते अमोनिया शरीराच्या बाहेर फेकलं जातं, ते शरीरामध्ये स्टोअर केलं जात नाही. ग्लुकोजिनेसिस, ग्लुकोजिओजिनेसिस is the process. Excess of protein is a necessary converted into energy, and during the scarcity of an energy is produced by using protein. बघा, एक्सेस प्रोटीन जे आहे, ज्यावेळेस आपल्याला अत्यावश्यक ऊर्जेची गरज असेल, व्हेन वी नीड एनर्जी इन्स्टंटली, दॅट टाइम एनर्जी इज प्रोड्यूस्ड बाय protein, and the process of production of energy from the protein is called as a glycolysis, and plants produce necessary amino acids from the minerals de novo and produce the different proteins, and an enzyme rubisco present in a plant chloroplast is the most abundant protein found in the nature. बघा, an enzyme rubisco प्रेझेंट इन अ प्लांट क्लोरोप्लास्ट, प्लांटच्या क्लोरोप्लास्टमध्ये उपस्थित असलेला जो रुबिस्को आहे, हा काय आहे, मोस्ट अबंडंट प्रोटीन फाउंड इन नेचर, निसर्गामध्ये मिळणारा सर्वात मोठा प्रोटीनचा सोर्स आहे. आता आपण पाहतोय फॅट, लिपिड. द सबस्टन्स फॉर्म फ्रॉम द स्पेसिफिक फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड. असा पदार्थ कुठून तयार झालेला आहे, स्पेसिफिक फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल, अल्कोहोलपासून आणि स्पेसिफिक फॅटी ॲसिडपासून जो पदार्थ तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, फॅट किंवा लिपिड. अँड डायजेशन ऑफ लिपिड गिव्स डिफरंट फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल्स. देर इज द स्पेसिफिक बाउंडिंग बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल, अँड फॉर दिस फॅटी ॲसिड्स सेल प्रोड्युसेस डिफरंट सबस्टन्सेस नेसेसरी फॉर बॉडी. ह्या फॅटी ॲसिडपासून आपल्या शरीराला ज्या काही पदार्थ, जे काही सबस्टन्स आपल्याला बॉडीसाठी उपयुक्त आहेत, गरजेचे आहेत, ते फॅट सबस्टन्स आपलं सेल प्रोड्यूस करत असतात. फास्फोलिपिड इज इसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा, एक उदाहरण दिलं आपण, फास्फोलिपिड. फास्फोलिपिड इज अ वन टाइप ऑफ लिपिड and it is essential for production of plasma membrane. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आहे, मेम्ब्रेन. तर ते प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी, सेलचा जो भाग आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी ह्या फॉस्फोलिपिडची आपल्याला आवश्यकता आहे. and it is also necessary for production of hormones like progesterone, estrogen, testosterone, aldosterone, covering around the nerve cell. यासाठी सुद्धा काही विशिष्ट अशा लिपिडची आपल्याला गरज असते. इट इज ऑल्सो नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ, म्हणजे लिपिड कसे काय, हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, लाईक इस्ट्रोजन, लाईक टेस्टेस्टेरॉन, ॲडोस्टेरॉन, कवरिंग अराउंड द नर्वस सेल्स, ह्यासाठी सुद्धा काही आपल्याला ह्या लिपिडची आवश्यकता असते. अँड इट इज अ रिच सोर्स ऑफ एनर्जी अँड अबाउट 1 ग्रॅम ऑफ लिपिड गिव्ज अबाउट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. म्हणजे 1 ग्रॅम लिपिड 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्याला देतं. अँड एक्सेस ऑफ लिपिड इज स्टोअर इन द ॲडिपोज इन कनेक्टिंग टिश्यू इन द बॉडी. जो एक्सेस प्रमाणामध्ये, अतिप्रमाणामध्ये जो काही
लिपिड आहे तो आपल्या जॉईंट्समध्ये, ॲडिपोज टिश्यूजमध्ये स्टोर इन द ॲडिपोज इन कनेक्टिव्ह टिश्यू इन आवर बॉडी. तर विटॅमिन्स, आपल्याला विटॅमिनचं कार्य आपल्याला माहिती आहे. विटॅमिन्स आर द मायक्रोन्यूट्रियंट्स. नीड ऑफ विटॅमिन्स इज व्हेरी लेस, बट देअर वर्क, देअर फंक्शन इज व्हेरी मोर. अबाउट दॅट वी हॅड लर्न. आपल्याला विटॅमिन्स कशा योग्य प्रमाणात लागतात, खूप कमी प्रमाण त्याचं गरज आपल्याला त्याची आहे, पण त्याचा रोल आपल्या शरीरामध्ये खूप मोठा आहे, आपण शिकलेलो आहोत. तर विटॅमिन्स, मेनी टाइम्स व्हेन वी ईट अँड हॉट ऑर स्पायसी फूड वी फील इन्फ्लामेशन इन आवर माउथ. बघा, तोंड आलेलं आहे, तोंडामध्ये जखमा आहेत. बी कॉम्प्लेक्स घ्या, बिकासूल घ्या, म्हणजे देर इज अ डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन बी, अँड ड्यू टू दॅट some wounds are generated in our body, in our mouth, and due to that we cannot eat a spicy or hot food items. It is because the deficiency of certain vitamins. Some people do not able to see clearly at night. काहींना रात्रीच्या वेळेला दिसत नाही, आपण शिकलेलो आहोत. Because of deficiency of vitamin A, some person cannot see in at night clearly. हे आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज विटॅमिन्स? मग विटॅमिन म्हणजे काय? देर आर व्हायटल अमाइन्स. विटॅमिन्स व्हायटल अमाइन्स, इम्पॉर्टंट अमाइन्स आहेत. विटॅमिन्स आर द ग्रुप ऑफ हेटरोजेनस ऑर डिफरंट, वेगवेगळे, हेटरोजेनस, डिफरंट काइंड्स ऑफ कंपाउंड्स ऑफ विच इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ग्रोथ अँड ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन आवर बॉडी. आपल्या शरीराच्या द ऑपरेशन अँड प्रॉपर ग्रोथ, फॉर दॅट, आपल्या प्रॉपर ग्रोथसाठी, आपल्या शरीराच्या हालचालीसाठी, आपल्या शरीराच्या कार्यासाठी ह्या विटॅमिनची आपल्याला आवश्यकता आहे. आणि हा विटॅमिन काय आहे? दिस इज द ग्रुप ऑफ हेट्रोजिनस कंपाऊंड. मग विटॅमिन्स कुठले कुठले आहेत? देर आर 6 मेन टाईप ऑफ विटॅमिन्स. एकूण 6 प्रकारचे विटॅमिन्स आहेत. कुठले कुठले? A, B, C, D, E, K. These are main 6 type of vitamins. आणि त्यापैकी A, D, E, K आर फॅट सोल्युबल. A, D, E, K काय आहेत? फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत. तर B and C आर वॉटर सोल्युबल. B आणि C काय आहेत? वॉटर सोल्युबल आहेत. आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स शुड कंझ्युम इन अ प्रॉपर क्वांटिटी. जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ना, त्याला आपण योग्य प्रमाणामध्ये घेणं आवश्यक आहे. कारण एक्झाम्पल ऑफ मोर इटिंग ऑफ कॅरट, आपल्याला माहिती आहे, व्हाईट शुड विटॅमिन्स आर नॉट स्टोर इन अ बॉडी, dissolve in a water and eliminate from a body through the urine. बघा, सोल्युबल, वॉटर सोल्युबल विटॅमिन जे आहेत, जे सोल्युबल वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत, ते आपल्या शरीरामध्ये स्टोअर होत नाहीत. आणि स्टोअर न झाल्यामुळे काय होतात? युरिनच्या माध्यमातून ते शरीराच्या बाहेर फेकले जातात. आणि त्यामुळं आपल्याला ह्या वॉटर सोल्युबल विटॅमिनचा आपल्या शरीराला कुठलाही धोका नसतो. परंतु फॅट सोल्युबल जे आहे, जर स्टोअर केले तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तर बघा, एक्झाम्पल आपण पाहिलं कॅरेट. आपण कॅरेट जास्त खाल्ले तर आपल्याला काय होतं? आपल्या हाताने तळ आणि तळपाय पिवळे पडतात. आणि ज्यावेळेस ते निघून जातं त्यावेळेस ते आपल्या हात पुरवत येतात. एक छोटंसं आपण एक्झाम्पल आपण ते पाहू शकतो. एक्झॅक्टली आपण सांगू शकणार नाही, पण फॅट सोल्युबल विटॅमिन जर आपल्या शरीरात असतील तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. पण वॉटर सोल्युबल आपण एक्सेस जरी घेतले तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही, कारण ते शरीराच्या बाहेर युरिनच्या मार्फत बाहेर फेकले जातात. निकोटिनिमाइड अँड riboflavins are necessary for production of NADH2 and FADH2. These are enzymes required for cellular respiration. आपण FADH2 आणि NADH2 काय आपण पाहिलेलं आहे. Before we had studied that what is NADH2 and NADH2. These are the enzymes, and these enzymes are necessary for cellular respiration, and for that nicotinamide and riboflavins are necessary. And if
there is a deficiency of nicotinamide and riboflavin in the process of formation of NADH2 and FADH2 not work properly and the process of cellular respiration affect. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर यांचं प्रमाण कमी असेल, निकोटिनामाइडचं आणि रिबोफ्लेविनचं जर आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाण नसेल तर NADH2 आणि FADH2 निर्मिती होणार नाही आणि बिकॉज ऑफ दॅट द प्रोसेस ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन इज अफेक्टेड आणि एनर्जी प्रोडक्शनवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आता पुढचं आहे वॉटर. वॉटर इज इसेन्शियल टू ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, वी ऑल नो. वॉटर इज नेसेसरी न्यूट्रिएंट्स. विदाउट वॉटर नो वन कॅन सर्वाईव्ह. हे आपण प्रत्येक वेळेस पाहत आलेलो आहोत, शिकत आलेलो आहोत आणि इट इज द त्रिकाल सत्य. विदाउट वॉटर नो वन कॅन सर्वाईव्ह. अबाउट 65 to 70% ऑफ बॉडी इज मेड अप ऑफ वॉटर. आपलं जे शरीर आहे 65 ते 70% शरीर आपलं हे पाण्यापासून निर्माण झालेलं आहे, मेड अप ऑफ वॉटर. अँड इफ देर इज अ डिफिशियन्सी ऑफ वॉटर मेनी व्हायटल प्रॉब्लेम्स आर ऑगर. जर डायरिया झाला असेल तर डायरियामध्ये आपल्या शरीरातून मोठ्या प्रमाणात वॉटर लॉस होतं आणि वॉटर लॉसमुळे आपल्याला काय होतं तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेत. फॉर completing all activity of body water is necessary. To complete any kind of activity, blood circulation असेल, डायजेशन असेल, ह्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी आपल्याला काय लागते, पाण्याची गरज आहे. अँड मग त्या पाण्यामध्ये काय आहे, some minerals and salts are required for body and that minerals and salts are present in the water. And drinking during continuous playing or doing work we should drink water frequently, otherwise vital conditions are occur like dehydration and it may cause vital effect on the body. आपण बघा, आपण पाहतो प्लेयर्स खेळत असताना वारंवार लिक्विड स्वरूपामध्ये काहीतरी पित असतात. ते काय करतात, आपल्या शरीराचं लिक्विड बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी देतात. जर आपण व्यवस्थित पाणी नाही घेतलं तर आपल्याला डायरिया होऊ शकतो आणि त्या डायरियामुळे आपल्या शरीरावर वाईट इफेक्ट आपल्या शरीरावर पडू शकतात. बघा आता आपण म्हणल्याप्रमाणे 65 to 70% of water is our body, 70% water in the cell by weight and 90% of water in the blood plasma. Constituents of fluid and cell components of cell. blood plasma म्हणजे काय, कॉन्स्टिट्युएंट म्हणजे पाण्यामध्ये constituents of fluid and cell components of a cell is called as a blood plasma. So water is necessary, important, essential nutrient. पुढचा आहे फायबर. फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ जे आपल्याला अन्न पदार्थापासून मिळतात आणि these fibers cannot take part in a process of digestion. Fiber is a component present in a nutrient which cannot digest but play an important role in a digestion. हे जे फायबर्स आहेत हे डायजेशनमध्ये कुठल्याही प्रकारे भाग घेत नाहीत परंतु डायजेशनचा एक महत्त्वाचा घटक आहेत. मग काय करतात हे, फायबर कॅन नॉट डायजेस्टेड बट हेल्प्स टू डायजेस्ट अदर फूड म्हणजे कॅटॅलिस्टचं काम करतात. फायबर ऑल्सो प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन अ इजेशन ऑफ अनडायजेस्टेड फूड. जे काही अन्न पचलेलं नाही, अनडायजेस्टेड फूड, ते शरीराच्या बाहेर फेकण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. टू टेक आउट द undigested food from the body is said to be the egestion, and for the process of egestion these fibers can play an important role. आता sources of fiber कुठले कुठले आहेत मग, we obtain fiber from leafy vegetables, fruit, cereals, hooks, etc. Here we may stop. If you like the lesson, if you like the lecture, please share, subscribe and like. Thank you. आपण पुढच्या तासाला परत भेटणार आहोत. धन्यवाद.